श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जया जय हनुमंतराया, माझे मस्तक तुझ्या पाया. सूर्य तेजमय तुझी काया, आम्हा तेज देतसे. अंतिम अध्यायी तुला नमन, हे तू पुरस्कर केले जान. अखेरच्या आरतीचा मान तुझाची असे. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी, रामदासांनी ही आरती रचोनी. तुझे प्रचंड रूप उकलोनी, आम्हासी दाविले. पवनपुत्र तुला म्हणती, रामभक्त ही तुझी ख्याती. तुझ्या नामे कामे होती पर्वता एवढी. हे चरित्र लेखनाचे काम, होते अति दुर्गम. तुझ्याच कृपे सुगम झाले असे. श्रोते आता सावधान, कळसाध्याय हा ऐकावा पूर्ण. तुमचे भाग्य असे धन्य, योगी कथा ऐकतसा. मागिले अध्यायी कथन, हरे कृष्ण बाबांचे महानिर्वाण. 16 समाधी संजीवन वर्णिला असे. हरे कृष्ण बाबा गेल्यानंतर, संजीवन समाधी बांधली सत्वर. मंदिर तयावर टुमदार निर्मिले असे. काळाचा महिमा आला, कलियुगाचा प्रभाव झाला. मरगळ थोडी देवर गावाला आली असे. ज्या पिंपळ वृक्षाखाली हरे कृष्ण बाबांची साधना झाली. मलविसर्जनाची जागा बनली, अहो दुर्भाग्य. हो त्याचे नवते झाले, डुकरांचे साम्राज्य आले. सत्व परीक्षेस पाहिले जणू विधात्याने. कसे बोलावे कोणाला, दैन्य आले परिसराला. सुज्ञ मनती अवकळेला, काळ जबाबदार असे. प्रत्येक वास्तूचा काळ येतो, योग्य वेळी देव चैतन्य देतो. अंगी बळ ते देतो योग्य सत्पुरुषा. 92 वर्षाचा काळ गेला, सन 2010 सालाला. याच समयी पाठवला देवाने आपला दूत. तेजपुंज ब्रह्मचारी, सुरदासा समभासे स्वारी. जैसा पंढरीचा वार करी, सेवा देण्या आलासे. हरे कृष्ण बाबांनी अनुभूती, तयास विशेष दिली होती. अनुष्ठान विशेष रीती त्याने आरंभिले असे. कधी ना येथे झाला, पाऊस देवर गावी आला. प्रताप सर्वांची वाटला या देवदूताचा. सारा गाव झोपल्यावरी, स्वारी रात्री भ्रमण करी. स्मशानाची वारी देवदूत करीतसे. अनुष्ठान पूर्ण झाले, देवाच्या कृपेने ते भले. देवर गावचे बदलले, अहो भाग्य. सपाई सुरू केली, त्या देवदूताने भली. जणू स्वारी आली गाडगे बाबांची. या कार्यात जे आड आले, मोठ्या वास्तुपुरुषाने दर्शन दिले. ढाबे ते जणानले अडथळ्यांचे. परिसराने कात टाकली, घाणीची मान वाकली. नियतीने लाज राखली योगी पुरुषाची. प्रसिद्धीचा नवथा वारा, स्वच्छ करी प्रत्येक चिरा. कोणी विचारी योगी वऱ्या, नाव आपुले कायते. खेडलेकरांचे शिष्य आहे, नाम काशीनाथ बाबा पाहे. शिष्यतयांचा मीरा आहे, नाव राधा महाराज. आदबीने ते बोलणे, तैसेच असे चालणे. चर्चेने ते खुलणे, हरे कृष्ण बाबांच्या. ऐसा हो योगी आला, सर्वांच्या अंतरंगी गेला. अमूलाग्र बदल केला देवर गावी. भक्तिभाव आणला, सर्वांच्या हृदयी भला. निर्मिले एकोप्याला योगी पुरुषाने. आरती प्रारंभ केली, राधा बाबांनी भली. ग्रामस्थांनी दिली साथ तया. गोळा होई अबाल वृद्ध, आरती गाई तालबद्ध. स्थान निर्मिले सिद्ध, हरे कृष्ण बाबांचे. देवर गावचे भाग्य भले, म्हणून राधा बाबा आले. आयुष्य स्वाहा केले, हरे कृष्ण बाबांचरणी. गाव शाकाहारी झाले, अनेक निर्व्यसनी बनले. व्यसनासी त्यागिले बाबा साक्षी. बाबांचा हा प्रताप पहा, जीर्णोद्धार केला महा.
स्वतःस केले स्वाहा हरे कृष्ण चरणी. वर्गणीच्या जोरावर भले समाधीचे काम झाले, भव्य मंदिर उभारिले हरे कृष्ण बाबांचे. या मोठ्या कार्याला सर्वांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. शिवाय दान गुप्त हवे म्हणून नाकती तो नावे, ज्यांच्या नशिबी यावे ते भाग्यवंत. ऐसे भव्य सुंदर वाटे स्वर्गभूमीवर, अचंबित होती नारी नर प्रत्यक्ष दर्शना. समस्त भक्तांसी विनवणी दोन हात जोडोनी, जपाया देवदूतासी मानुनी आपले हृदय. ऐसे देवदूत येत नाही प्रत्येक गावात, विचार हा मनात पक्का करावा. आता श्रोते सावधान, द्यावे इकडे ध्यान, अवतरणीकडे द्यावे कान या चरित्राच्या. प्रथम अध्यायी मंगलाचरण, अवघ्या संतांसी केले वंदन, झाले पुढे निवेदन समर्थ रामदासांचे. याच अध्यायी जन्म झाला तुकारामांचा भला, माता कृष्णेच्या पोटी आला चरित्रनायक. कथा दुसऱ्या अध्यायात आला धावत धावत, बालपण शाळा विवाह प्रत अध्यायी नेला असे. चरित्राच्या तिसऱ्या अध्यायी तुकाराम विवाहबद्ध होई, नियतीचे ते येई महानाट्य. पत्नी मंद निघाली पुढे ती देवा घरी गेली, स्वारी हिरमुसली तुकारामाची. पुढे विंचू बाबा आले तुकारामाच्या जिमणी भले, तयांनी तुकारामास तारिले वादळातुनी. कथा चौथ्या अध्यायी येणे रीती असे पाही, गुरु मंत्र घेई सद्गुरु मुखे. नामकरण केले हरे कृष्ण बाबा भले, भांडार ते खोलले योगशास्त्राचे. असो पाचव्या अध्यायात हरे कृष्ण बाबा आले देवर गावात, राहिले जहागिरीत नंतर चांडक शेटांकडे. अध्याय तो सहावा काय तो वदावा, उलगडा व्हावा चरित्र नायकाचा. सरू आत्याचा वंश वाढवला, पुत्रप्राप्ती भावाला, बाबांच्या नाम सप्ताहाला स्थान या अध्यायी. सातवा अध्याय विशेष, पट्टशिष्य रेखाटला खास, तुकाराम बाबा खेडलेकरांस समर्पित केलासे. आठवा अध्यायी भले मंगरुळकर ठाकूर बाबा आले, कार्य त्यांचे वर्णिले प्रेमभावे. कथा नवव्या अध्यायी असे पाहा येई, दोन शिष्य ते राही हरे कृष्ण बाबांचरणी. ठमाजींचे सुवर्णदान, भावबंधांचे ते आक्रंदन, चमत्कारांचे वर्णन नवम अध्यायी असे. दशम अध्यायी भला फाल्गुन वद्य त्रयोदशीला, हरे कृष्ण बाबा समाधीला धारण करीती. आता हा 11वा चरित्राचा कळस बरवा, राधा बाबांचा लेखावा येथे केला असे. हा 11 अध्यायी लघुग्रंथ वाढवेल नाथपंत, हरे कृष्ण बाबा नामक संत घरोघरी नेईल. ही कथा नव्हे कादंबरी, ही तर नाथांची वैखरी, अक्षर अक्षर आहे खरी सद्गुरू हरे कृष्ण बाबांची. हरे कृष्ण बाबा चरित्र जो मनोभावे वाचेल सत्य, त्याचे सर्व मनोरथ स्वयं बाबा पुरवतील. येथे हरे कृष्ण चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, वासरिद्धी सिद्धीचा चिरकाल राहील. हरे कृष्ण बाबांच्या पुण्यतिथीला हा ग्रंथ जो वाचेल भला, महद्भाग्य येईल त्याला सद्गुरु कृपे. राधा बाबांनी जे कागद दिले, तया आधारे लेखन झाले, मणीचे नाही भरडले हेच सत्य. जे चांगले ते देवाचे आहे, चुकांस मीच जबाबदार राहे, सद्गुरु माझा पाहे समाधीतुनी. दादासाहेब मालवणकर माझे गुरु, सहस्रबुद्धे बाबा परात्पर गुरु, स्वामी समर्थ नमस्कारू पुन्हा पुन्हा. झाले असल्या कमी अधिक, क्षमा करा हो भाविक, तुम्हीच आहात हो नाविक या प्रवासाचे. मोरेश्वर माझे पिता,
शारदा असे माता दाखवीत झाल्या वाटा नाथ संप्रदायाच्या. होतो मी अजान लेखन कलेविषयी जाण, स्वरूपानंदांनी सुजाण केले असे. त्यांचीच मोठी कृपा आहे पावसचा तो संत आहे. चिंता माझी सदैव वाहे सद्गुरू माझा. हरे कृष्ण बाबांनी दिली प्रेरणा, तैसेच लेखन झाले जना. तैसेच लेखन झाले जाणा. राधा बाबांच्या चरणा मी नतमस्तक असे. नवनाथ ग्रंथ अभ्यासिला, त्यावरी समीक्षरा ग्रंथ केला. परिणामी हा ग्रंथ आला. हा चमत्कार ओव्या होती समस्त, 1201 चुस्त. सूर्याचा होता अस्त, लेखन पूर्ण झाले असे. नासिक ग्रामी हा भला, चरित्र ग्रंथ पूर्ण झाला. हरे कृष्ण बाबा आशीर्वादाला, जवळी सदा दिसत असे. एक योगी देवर गावी, करून गेला काया. चमत्कार दावी सद्गुरु राया, राहो त्यांची ते नित्य छाया. नमस्कार माझे बाबांच्या पाया. ऐसे स्तवन करिता क्षणी, बाबा येतसे झणी. बोलतसे प्रेमळवाणी, मी सदैव येतेची असे. आठवण जेव्हा तुम्हा येईल, समाधीत मी ना राहील. त्वरित जागा घेईल तुम्हा जवळी. सत्यकर्म नित्य घडो, प्रभुनाम कानी पडो. चित्त सदैव जडो, श्री हरे कृष्ण बाबा चरणी. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार. स्वयं सद्गुरु किमयागार, भक्तांस करील भोपार. एकादशोध्याय गोड हा, शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. करा भक्ती बाबांची देईल शक्ती, बाबांच्या कृपेत लाभेल मुक्ती. चुकावीन बाबांची केव्हाही भक्ती, बाबांपायी माता हीच एक युक्ती. श्री राधे राधे. हरे कृष्ण.